चला सरावली धावा खेळाडू पाठवा ना, आपला आहे का नाही? सरावली या, आपला धावा खेळाडू या ना, बसा. चला अजय आणि प्रत्येक सलामीची जोडी तुम्हाला बघायला मिळणार. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो रियाज 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 आर. चला एका साईडला टायटन आणि एका साईडला सरावली असा संघ बघायला मिळतोय. रियाज समोर फलंदाज अजय. ओहो लपेट लिया है जीआर की तरफ से, मोड़ के पेट्रोल पंप की तरफ फेक दिया है. काय फलंदाजी बघायला मिळते. पहिल्याच चेंडूवर अफलातून शॉट बघायला मिळतोय. सरावली म्हटलं की एमआरडीच्या लगतचं गाव आणि अजय म्हटलं की छोट्या चढीचा आपण मोठ्या धावाचा खेळाडू, असं असंख्य टोलांमध्ये आपण पाहिलंय. आणि पहिल्या चेंडू धावसंख्या निघते 4 धावा. यावर्षी 50,000ची विजय संघ दैसरमध्ये आपण पाहिलं उत्कृष्ट क्षेत्रक्षण त्याने केलं होतं. आणि इथे बाकी चेंडू जातो सीमापलीकडे 4 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार बघायला मिळतोय. पहिली आठवण झाली ते वडिलांची आणि दुसरं प्रेम केलं तर आईचं. कारण महिला दिन गेलं, सन्मान कसं करावा कोणाचा महिलाचा हे आपण पाहिलं. आणि ह्या मंचावर काल आपण खरोखरच आमच्या ग्रामपंचायत सदस्य, आमच्या भगिनी, आमच्या शाळेच्या विद्यार्थिनी, कॉलेजच्या कुमारिका यांचं प्रत्येकाचं काल आम्ही गौरव केलं. आणि काल जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याचा मोठा मान ह्या ग्रामस्थांना या क्रिकेट टुर्नामेंटला मिळाला. त्यामुळे अनेक अनेक धन्यवाद. पुन्हा थोडंसं महागडे चेंडू खातात 2 चौकार. इथे बाकी हलक्या बॅटिंग खेळण्याचा आपल्याला चेंडू पडण्यात थोडासा उशीर घेतोय. कारण ही विकेट जर म्हटली तर यावर्षी खूपवर एशियन कंट्रीची विकेट तुम्हाला बघायला मिळते. इथे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये टॅप बघायला जास्त मिळाले नाहीत. बाकीचं जर आपण बघितलं टुर्नामेंट तर जास्तीत जास्त टॅपमध्ये धावा बघायला मिळतात. इथे बाकी तुम्हाला ड्राईव्ह खेळावा लागतोय. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू रियाज खराब गोलंदाजी. इथे बाकी वाईड चेंडू आवडीचे विचार केला तर फरक धावसंख्या लागल्या 9. टॉस जिंकल्याने क्षेत्ररक्षण घेतलं, आमंत्रित केलं गेलं तर सरावली संघाला. पुन्हा रियाज अजयनं हलक्या बॅटने खेळून काढला, ढकललं गेलं ऑन साईडला. 1 धाव फरक धावत निघते. धावता धावता धावसंख्या झाली 10. आणि इकडे जर तुम्ही विचार केला दुसरा तुम्हाला फलंदाज बघायला मिळतो प्रतीक. तर अजय आणि प्रतीक आज आपण सरावली संघामध्ये बघितलेले 4 खेळाडू नवोदित खेळाडू म्हणून तुम्हाला सरावली संघातून पाहायला बघायला मिळत आहेत. ज्या सरावली संघात दैसर चषक जिंकलं 50,000 रुपयाचं. हलक्या बॅटने खेळून काढला आहे. परफेक्ट बॅटिंग, क्रिकेट ऑफ द शॉट ज्याला म्हटलं जात आहे तो तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि 1 धावाने जो विचार केला फरक धावसंख्या लागते 1-1. 1वर 1 11. हा जेव्हा पाडा असायचा जिल्हा परिषद शाळेमधले ते 11 धावा पूर्ण होत आहेत. एक मोठी रंगतदार लढत तुम्हाला टायटन विरुद्ध सरावली असे पाहायला मिळते. पुन्हा रियाज हलक्या बॅट रोटेट केला आहे. पायावरचा चेंडू सुंदरपणे ढकलून दिला आणि बघता बघता पहिलं षटक संपलं. आणि पहिल्या षटक समापनानंतर जर विचार केला तर 12 धावा या सरावली संघाच्या झाल्यात. आपण बघत आहात सरावली विरुद्ध टायटन असा सामना. आणि प्रथम फलंदाजी करत असताना 1 षटकाने 12 धावा. डीजे डीजे झोपायचं नाही, कारण आपण मॅच घेतली, तुम्हाला काम दिलं जागवायचं, गाणं वाजवा, लोक जागतील, मॅच बघतील आणि मॅचचा आनंद लुटताना द्विगुण करण्याचं काम हे तुमच्या हातामध्ये दिलं गेलंय. अफजल हा एक चांगला मोठा खेळाडू आहे. अफजल उर्फ बिल्ला नावाने प्रत्येकाला ओळखलं जात आहे. ह्या संघाने देखील मोठी स्पर्धा जिंकलाय. आपण पाहिलं असेल धर्मवीर चषक जिंकण्याचा पराक्रम तुम्ही केला होता. मागील 2 वर्षापूर्वीची स्पर्धा जिंकणं होता. या संघाने मायकोपला पराभूत केलं होतं फायनल सामन्यात. आणि तो धर्मवीर चषक जिंकण्याचं काम त्याने सरावलीच्या मैदान केलं. या 21, 22, 23 धर्मवीर चषक असणार आपण बघणार आहोत. आणि यूट्यूबवर एक मेसेज ऐकला की गाणे ऐकायचे म्हणून डीजे वाजवा, त्यांना गाणे ऐकून द्या. ओ इथे बाकी शॉट बघायला मिळतो. डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव फरकावर लागली जाते. 1 धावांनिशी जर तुम्ही विचार केलात तर फरक धावसंख्या होते ती 14 धावा.
पुन्हा अफजल बॅकफुटला गेलाय, कट केला, इथे डिक्लेअर झोन चेंडू जातोय. एक धाव बघायला मिळते आणि एक धावांची जर विचार केला तर 15 धावा या फलकावर लागल्या जातात. खूप चांगल्या पद्धतीची प्रत्येक ह्यांच्याकडून देखील चांगली फलंदाजी बघायला मिळते. एक नवोदित वेगळी जोडी तुम्हाला यावेळेला बाकी सरावली संघाकडनं नवोदित ओपनिंग जोडी बघायला मिळते. एका साईडला अजय आणि एका साईडला प्रतीक. ऍक्च्युली चेंडू खेळायचा होता कव्हर झोनला, चेंडू बॅटची एज घेऊन जातो डिक्लेअर झोनमध्ये आणि एकंदरीत विचार केला फलक धावसंख्या लागते, सिंगलने रोटेट होते. 16 धावा या फलकावर लागल्या जातात. 17 माफ करा 17. पुन्हा अफजल समोर डावखुरा फलंदाज प्रतीक. तो 2 षटकं संपली आणि 17 धावा या फलकावर लागले. एखादा विचार केला चांगली धावसंख्या तुम्ही बघायला गेले, एका 8.5च्या सोळाची धावसंख्या होते, 17 धावा फलकावर लागल्या जातात. आज आपण पाहिलं रोशन मोरे यांचा वैवाहिक जीवनाला 2 वर्ष पूर्ण झाली. त्यांचं आपण बघितलं इन्व्हर्सरी, जन्मदिवसाला वाढदिवस म्हणतो, लग्नाचा जो दिवस पूर्ण होतो त्याला आपण इन्व्हर्सरी म्हणतो. असे वेगवेगळ्या स्वरूपाच्या धाटणी या दिल्या गेल्यात आणि खरोखरच आमच्या या मोरे साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. सूर्या अण्णा नावाने त्याला ओळखलं जातं. सूर्या उर्फ अण्णा नावाने, परंतु टायटलचा अण्णा कोण त्या सूर्याला ओळखलं जात आहे. अफलातून सुंदर ड्राईव्ह सर हातामध्ये चेंडू जात आहे. खूप चांगलं क्षेत्रक्षेत्र टायटनचं खेळाडू करताना आपण बघत आहात. टायटन म्हटलं का भैयापणाचा संघ तुम्हाला इथे बघायला मिळतोय. ज्या झाडाच्या प्रॅक्टिसमध्ये गंगोत्रीच्या बाजूला प्रॅक्टिस करणारा संघ तुम्हाला बघायला मिळतो तो टायटन. इथे बाकी लेफ्टच्या खूपच बाहेर चेंडू जातो. अवांतर धावांची धावसंख्या 1 ने वरच्या धावसंख्या होते ते 19 धावा. 18 धावा फलकावर लागल्या जातात. पुन्हा लेफ्टच्या बाहेर चेंडू जातो. इथे विचार केल्यानंतर पुन्हा एकदा वाईड आणि आता बाकी 19 धावा या फलकावर लागल्या जातात. पुन्हा आपल्या सरकारचा पुढचा चेंडू सुंदर व्हिडिओ बघायला मिळते. धावसंख्या बघताना 1 धाव पूर्ण धावसंख्या 20 धावा फलकावर लागल्या जातात. फ्लॅट शॉट प्रतीकच्या बॅटमधून बघायला मिळते. प्रतीकचं पेट नेम आहे लालू आणि इथे बघ घ्या ना. आशाबाईचं सुंदर गाणं आहे नाचरे मोऱ्या अंगाच्या मनात तर नाच. बालपणीचं आमचं बालगीत म्हणून होतं. अजून देखील ते बालगीत प्रत्येकाच्या मनामध्ये नाव कोरलं जाते. असंख्य लहान लहान मुलं आमच्या मंचावर डीजे ते गाणं घ्या पुन्हा नाचरे मोऱ्या अंगाच्या मनात. कारण बालपणीची आठवण आली की प्रत्येकाला तारुण्य आठवण येते. इथे बाकी सुंदर चेंडू हाताळत जातो. बॅकफुटवरनं कट करायचा चेंडू थोडासा खाली राहतो. इथे बाकी हलक्याने चेंडू ढकलला गेला. पॉईंटच्या रिझनला 1 धाव फलकावर लागली जाते. खूप चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये होताना बघतात. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि आता जर विचार केला तर 25 धावा या फलकावर लागल्या गेल्यात. एका साईडला अजय, एका साईडला प्रतीक. ही सलामीची जोडी तुम्हाला सरवली संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतात. बॉक्स आउट, बॉक्स आउट. पूर्ण चेंडू जातला पहिला गडी तबूत परततोय.
विश्वास फाउंडेशन तर बोईसर रासरंग होतं. आम्ही अँकरिंग केलं सतत 8 दिवस तिकडे आणि हे गाणं 7-9 दिवस गाणारी आमची फॉरेनर कलाकार म्हणजे निश्चितच तिचं नाव होतं मुंबईची कलाकार गोरेगावचं राहणारी. आपण तिला बऱ्याच लोकांनी सांगितलं की फॉरेनची सिंगर आहे का, पण ते ही सुंदर गीत गायची आणि ह्या गाण्यावर देखील गरबा नाचण्याचं काम बघायला मिळालं. म्हणजे कुठे कोणत्या गाण्यावर कधी कोणा माणसाला नाचवतील असं हे सुंदर बालगीत त्यावेळेस ऐकलं आणि त्या गायिकेला मी सांगितलं की ताई खरोखर बालगीत आहे आणि इथे तुम्ही नाचवलं यावर तुमचं अनेक धन्यवाद. इथे बघ 3 षटकं चौथ्या षटक हाताळताना ओ बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. इथे गडीचं विकेट जातोय, पुढे गेला तर प्रत्येक बाद होतोय आणि एकंदरीत विचार केला तर खूप चांगला पाहिजे गोलंदाजी हाताला टायटनचे गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 25 विकेट कितने गए 25. पण जर पाहिलं तर श्रीकृष्ण काळामध्ये तुम्हाला असंख्य ऐकायला मिळालं. विकास ओ बढ़िया गेंदबाजी. उपास को गांव में उर्फ काली कहा है तो काली का नाम विकास है ऐसे कहते हैं. बढ़िया बजाते हैं थाली, बढ़िया करते गेंदबाज. टायटल म्हटलं की निश्चितच मोठा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. इथे बाकी विकेट जाते. शॉर्ट खेळण्यात पण शॉर्ट खेळण्यात बॅकफुटला आले. पण बघूया आता अजून देखील 3 चेंडू मला वाटतं बाकी आहेत. या 3 चेंडूवर किती धावा काढते कारण दीपेशकडे तेवढी क्षमता आहे. दीपेश म्हटलं एक चांगला परिपक्व खेळाडू मागते. अवराम असो अंडरआर्म असो क्रिकेटच्या भातातला करण हा देखील एक चांगला फलंदाज. चला षटक लावायचा आहे. बल्लेबाज आहे तर फील्ड सजाना चाहिए. करण नावाचा नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. खूप चांगले गोलंदाज. शेवटचं षटक आपण बघत असतो म्हणजे विकास. चांगली टाकतो बॉलिंग तो चांगली टाकतो. कम बॅक केलाय. 4ही चेंडू डॉट टाकलेत. आतापर्यंत अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. 4ही चेंडू चौथ्या षटकात डॉट टाकले. खूप चांगली गोलंदाज विकासकडून पाहायला मिळते. ओहो इथे क्लीन बोल्ड. बघूया मॅडन षटक टाकतात का. आजच्या दिवसातलं पहिलं मॅडन षटक अजय नावावर होतं. आता बाकी शेवटचा चेंडू आहे. बघूया इथे धावा आहेत म्हणजे तुम्हाला कम्प्लिटली 5 चेंडू चौथ्या षटकात डॉट टाकलेत. यतीन नावाचा नवीन फलंदाज जातो. शेवटचा चेंडू बाकी आहे. बघूया किती धावा निघतात. खूप मोठं क्रिकेट मॅच, सुंदर आयोजन, प्रत्येकाने कौतुक केलं या स्पर्धेचं. आता 3 संघ आपण पाहिले सेमीफायनल. कालच्या दिवसात पहिला संघ TTS चिंचणी, त्यानंतर बाकी तुम्हाला साई कृपा देलवाडी बघायला मिळाला. त्यानंतर तिसरा संघ पाहिला तो म्हणजे निश्चितच साई एकता बिलवाडी उर्वी डीजेचा संघ बघितला आणि आता ह्या ग्रुपवर एक संघ तुम्हाला पाहायला मिळेल. ओ ते शेवटच्या धावसंख्या 1 कुणी वाढतात. धावसंख्या होते 26 म्हणजे 27 धावा तुम्हाला जिंकण्यासाठी करायचे ते टायटन संघाला. तर यापुढे सामना कोणता होणार आपण बघायचं आहे. तिकडे आपण नाणेफेकीसाठी जाणार आहोत. इलेव्हन आणि आगवण श्री आपण नाणेफेकीसाठी येणार आहात. तारापूरचा संघ आला रेडी आहेत. कॅप्टन तारापूर. ओके तारापूरचे कॅप्टन आगवण श्री बघा कशा पदर रेडी आहेत. निश्चितच खेळाची आवड असणारे संघ बघायला मिळतात. थोडंसं उठा आपण नाणेफेक करूया. आपण तुमच्या मॅच तर करूया तुमची निश्चितच. यस बाकी कशा आहात तुम्ही म्हणजे
चला एका साईडला अगवनसी, एका साईडला तारापूर. चला छापाने काढ बोला. छप्पा सांगितलं आहे, नाही छाप्पा आहे. चला काय घेणार आपण? टॉस जिंकलं. काय डिसिजन आहे तुमचा? क्षेत्रक्षण. काय नाव आपलं? अनुज. बघा हळूहळू खेळताना गावात बघतात, गावामध्ये कोणते खेळाडू आहेत की नाही आहेत? गावातले सर्व बघितलं तर मागची गाव पण इकडे बघायला मिळतोय. आहेत. कालच्या यात्रेमध्ये किती मजा केली? खूप. आवाज बसला, वडेपाव जास्त खाले की काय? ओके नाही. चला बघूया है कि नहीं, सेफ वगैरह आए? सेफ तो काफी देर से देखा है कि अंधेरे में सेफ ज्यादा खेलते, धूप में नहीं घूमते हैं. है ना सेफ हो देखो. यस बिल्कुल हँडसम रशियन गॉस लगता है. एखादा कोणाच्या मेडिकल में क्रीम में ऐसा बघायला मिळते. कुछ काफी खिलाड़ी चेंज है, नए खिलाड़ी वही खिलाड़ी खेलने वाले हैं? नहीं वही टीम है ओल्ड. आपका ग्रुप काफी टफ है. जो टीम ज़्यादा करके सेमीफाइनल में क्वार्टर फाइनल मिलते हैं, मगर यहाँ पे आप में क्लियर कट लॉस गिराते हैं. बैक टू बैक मैच है, काफ़ी तैयारियाँ रहेगी. इसके बाद आने वाले दिनों में भी आपके तारापुर में काफ़ी एक बड़ी टूर्नामेंट रखने वाले, जिसमें आप दो दो आइकॉन खिलाने वाले. ये बात सही है? हाँ राइट है. तो बहुत ही बड़ा जोश में रहेगा. 21-22 तैयार की कैसी है? धर्मवीर चषक आप अभी तक जीते नहीं है. इस बार मैंने सुना था कि जीतने की कोशिश आप ज़्यादा उम्मीदें रखने वाली है. सब टूर्नामेंट जीते हैं मगर अब तक धर्मवीर नहीं जीते, तो उसके बारे में कैसे तैयारी आपकी है? नहीं सरावली का क्या पता क्या बैड लक है, बट ये बार धर्मवीर चषक हम ही मारेंगे. ओके वेल डन. कीप इट अप. जोरदार तालियां तारापूर की टीम के लिए. हौसला बुलंद होना चाहिए. आणि इथंच आपण पाहिलं तो इथे टॉस जिंकला आहे ते म्हणजे निश्चितच अगवनसिंह संघाने फील्डिंग स्वीकारला आणि तारापूर संघाला अमेरिका जाऊया मॅचच्या इन मध्ये जिथे 26 धावा विजयासाठी करायचे आहेत. ओ पहिल्या चेंडूवर इथे गडी बाद होतोय. मी म्हटलं कशी करावे शिरावणीकडून बघावं आणि म्हणूनच ते 50,000ची ट्रॉफी जिंकण्याचा महाकाय पराक्रम आपण दैशाच्या विजेता सरावला बघला. आज सरावली संघ पूर्ण तर नाहीये, पण टायटन संघाकडे 4 फलंदाज आहेत, विसरून चालणार नाही. का टायटन संघ देखील मोठी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम गत वर्षाच्या अगोदर 1 वर्षापूर्वी आम्ही पाहिलाय. तो म्हणजे निश्चितच सरावलीच्या मैदानामध्ये त्याने स्पर्धा जिंकली होती. चला घाई करा, अक्रॉस करा. विकेट जाने से पहले तो मैं कहूँगा रूल आना चाहिए कि अब एक्रोस इज कंपल्सरी. क्रिकेट का जो बेनिफिट है, रूल्स है, वो फॉलोज करने. अल्ताफ नावाचा मोठा खेळाडू बघायला मिळतोय. उंच पुरा खेळाडू, धावत राहणारा. कधी देखील मनात विचार केला की क्रिकेटची बॅट घेऊन धावा करत असणारा अल्ताफ नावाचा ब्रँड फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. आतापर्यंत 26 धावा करून 3 संघ विजयी ठरलेत. बघूया चौथा धावा विजयी ठरतो का? बॅकफुटला गेलाय, हलक्यापणे खेळलं काढलं, 1 धाव काढली जाते, आपलं खातं उघडलं गेलं. धावसंख्या होती ती 1. बघूया अल्ताफ कशा पहिले खेळतात. ओहो इथे झेल सुटला गेला. धावबाचा देखील चान्स गेला. इथे झेल पण सुटला गेला आणि धावबाचा देखील चान्स सुटला जातोय. 3 चेंडूवर 3 विकेट जर काढले दीपेशने तर समाधान घरात यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस लावलाय. कारण सरावली गावामध्ये कोणताही धंदा टाका पैशामध्ये भरभराट मिळतो, कारण MIDC त्याच्या बाजूला आहेत. मग चणशिंग विका किंवा चहा किंवा कॅन्टीन टाका, जेवणाचे डबे द्या, भरपूर पैसे कमवू शकतात. हो इथे बाकी खूप चांगला पैसे बिल्डाला बॅटिंग करता आपण बघत आहात. धावसंख्या वाढते ती म्हणजे 3. दीपक खूप सुंदर फलंदाजी करतो आपण दीपकला पाहिलं. ओ चांगला चेंडू पण तेवढ्याच लोअर पडणे खेळा. मी म्हटलं हा खेळ जीवदान जो तुम्ही दिलाय तो जीवदान खूप तुम्हाला महागात त्याला होऊ शकतोय. आणि एकंदरीत जो विचार केला धावसंख्या ते थोडंसं वॉर्मअप करतात स्वप्नील, त्याला फिटनेस ठेवायचं आहे. ओ बॉलिंग व्हॉट अ ब्युटिफुल लेग स्पिन. स्वीप खेळण्यासाठी गेले, चेंडू पडला थोडासा हवी, तो पहिलं षटक संपलं आणि या षटकाचा विचार केला फक्त धावा निघाल्या त्या 4. म्हणजे 18 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. खूप मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहे. एका साईडला विचार केला तर सरावलीचा संघ आणि एका साईडला तुम्ही जर पाहिलात तर 26 धावा करण्याच्या आहेत त्या टायटन संघाला. चला फील्डिंग सेशन लावून घ्या. अजून 27 धावा करायचे, टोटल 27 करायचे आहेत. ओके ओके म्हणजे अजून तुम्हाला धावा हव्या तर 23. 18 चेंडू 23 धावा, 27 धावा या विजयासाठी कर. आणि आता बाकी गोलंदाजीसाठी येतोय तो हरिशंकर. यूपी का छोरा है, बचपन से गांव में रहता है. माची भाषा एवढ्या सुंदर पदाने बोलतोय की तुम्हाला माची सांगतील
कुणबी भाषा एवढं सुंदरपणे बोल की तुम्ही कुणबी सांगतील असं म्हणतात ना. महाराष्ट्रामध्ये यायचं आणि सर्व भाषा शिंकून आपलं युपी पदवर घालून महाराष्ट्रीयन बनावं असं काम केलं त्या हरिशंकरने. एक निश्चित चांगला गोलंदाज तुम्हाला हरिशंकर नावाचा गोलंदाज पाहायला मिळतोय सरावलीकडनं. इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते ती पाऊस जावा. मोठी रंगतदार लढत मैदानाची आतमध्ये बघत एकाच वेळेला विचार केला. इथे तुम्ही दीपक बिल्ला या पेंट नावात त्याला ओळखलं जात आहे. नो प्लस विकेट आहे पण धाव बाकी भेटली जाईल. एक धाव वाढली जाते. धावसंख्येचा विचार केला इथे बॉक्स आउटच्या दीपक बाद होते. मोठा झटका बसतो इथे टायटन संघाला कारण दोन्ही फलंदाज बाद झालेत. एका वेळेला तुम्ही बघितलं तुम्ही तुमचा डावखोरा फलंदाज बाद झाला. आता बाकी तो जगदीश नावाचा खेळ तुम्हाला बघायला मिळतोय. जगदीश हा सरावी संघाने फायनल मारली होती आणि आपण धर्मवीरची देखील फायनल मारली होती त्यांनी आणि मायकोप संघाला पराभूत केलं होतं त्यावेळेस मला वाटतं मोठ्या संघाला. ओ हातातून चेंडू सोडलाय. लाडा बाडात गेलाय. प्रेमात करायला गेलाय पण बाहेर रागावर चिमटा काढला तर चेंडू हातातून सुटला गेला. लेझी क्रिकेट चालणार नाही. इथे तुम्हाला क्विकनेस असायला पाहिजे कारण खूप फास्ट क्रिकेट तुम्हाला बघायला अंडरआर्म म्हटलं की परिपक्व क्रिकेट. बॅकफुटला गेलाय. चेंडूला कट करायचा होता. चेंडू गेला ऑन साईडला. एक धाव बघायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढल्यानंतर धावसंख्या पोहोचते ती 8 धावा. 27 धावा विजयासाठी करायची मोठी रंगतदार लढत दिपेश बाकी संपूर्ण तयारीनिशी करताना पाहायला मिळतो हा संघ. धावसंख्या 1 ने वर धावसंख्या होती. 9 धावा फलकावे लागल्या जातात. ओ इथे बाकी धाव बाद होते. खूप चांगली गोलंदाजी बिलकुल ब्लॉकहोल टू ब्लॉकहोल अशी गोलंदाजी बघायला मिळते. नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये दैसर चषक विजेता हा सरावली संघ तुम्ही 50,000ची ट्रॉफी जिंकताना तुम्हाला इथे बाकी आगवण ए संघाला पराभूत केलं होतं फायनलमध्ये. त्यातले 4 खेळाडू नाही आहेत. आता बाकी तो लल्ला लाला आणि लल्ला मध्ये फरक आहे. लाला म्हणजे मोठ्या वयस्कर माणसाला म्हणतात. लल्ला म्हणजे छोट्या बाळाला म्हणतात. ही युपीची लँग्वेज आहे. पुण्याचा मोठा फटका खेळला. इथे बाकी धावसंख्या 1 ने धावसंख्या होते ती 10 धावा या फलकावर लागल्या जातात. 1 टू गो. एक चेंडू बाकी आहे. 10 धावा फलकावर लागल्या जातात. अजय यांना थोडीशी झोप आल्या पण याच्या दोन्ही कन्या बाकी मॅचचा आनंद लुटतायत. वेल बॉल खूप चांगली गोलंदाजी. 2 षटकं संपली आणि फलका धावसंख्या लागल्या 10. आता बाकी 12 चेंडू 17 धावा. 12 चेंडू 17 धावा. टॉस झाला यानंतर मॅचचा. धावसंख्या होते ती
12. खराब गोलंदाजी, सरळ चेंडू दिला ओव्हर पिच आणि सरळ चेंडू खेळला गेला, चेंडू जातो सीमापलीकडे 4 धावा. लल्लाच्या बॅटरीने बघितला चौकार बघायला मिळतोय. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं टायटन संघाचा विचार केला तुला 5 ते 6 फलंदाज टायटन संघाकडे पाहायला मिळतात. आता बाकी कोणत्याही संघाला एका टीम मिटिंगच्या वर टीम मिटिंग करता येणार नाहीये. अतिशय सुंदर गोलंदाजी, लेग ब्रेक गोलंदाजी बघायला मिळते इकडे. ओ सुंदर लेग ब्रेक, पुन्हा कमबॅक केला, ब्युटिफुल बॉलिंग. इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण करताना धावसंख्या होते ती 17. अजून 10 धावांची आवश्यकता. धावसंख्या होते 18. धावसंख्या 21, धावसंख्या होते ती 19. म्हणजे 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. गडी कोणाचे किती बाद झाले? सरावलीचे 4 विकेट गेले, टायटनचे 3 विकेट गेलेत. इकडे विकेटवर मॅच आहे आणि 6 आवश्यकता. बरोबर ना, 19 आहेत ना. 6 चेंडू 8 धावा, विकेट 4 आहेत सरावलीचे. चला घाई करा प्लीज. आता बाकी टीम मिटिंग साठी तुम्हाला 20 लेगच्या फारच गोलंदाज बघायला मिळतो. नवोदित गोलंदाज अविनाश. सहा चेंडू 9 ना. इथे बघ चेंडू जातो सीमा पलीकडे. धावसंख्या 4 धावसंख्या होती ती 23. म्हणजे अजून 4 धावांची आवश्यकता. हो जगा अल्ताफचा जो कॅच सुटला ना किती महागात पडलाय. धावसंख्या होते 25. एका धावाची आवश्यकता विजयासाठी. धावसंख्या होते 26. चेंडू बाकी येते 3 चेंडू 1 धाव. ओ आणि अशा पद्धतीने टायटन संघ विजयी ठरलाय. टायटन संघ विजयी ठरलाय आणि बघूया या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोण दिलं जात आहे. अल्ताफ या मॅन ऑफ द मॅच आपण दिलं जात आहे. या सामन्याचा मानकरी म्हणजे अल्ताफ.